यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज माझ्याकडे बसणार आहेत महालक्ष्मी. तर तो ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. कसं काय होतं ते सर्व तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच. महालक्ष्मीचं प्रिपरेशन आम्ही कसं करतो, त्यांना साड्या कसं नेसवतो, ह्या सर्व गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सो कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो आधी पूर्ण घर वगैरे खाली करून घ्यायचं आहे. मी दाखवते काय काय सामान आहे. सर्व सामान आधी बाहेर काढायचं आहे. त्यानंतर मग महालक्ष्मी मातेला काढायचं आहे. मग बाकी सर्व तयारी करायची आहे. महालक्ष्मी आत्ता का बसवतोय वगैरे हे सर्व मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. सो हा सर्व पसारा काढून घ्यायचा आहे, कारण देवीचं मखरसुद्धा ठोकायचं आहे. त्याला जागा लागते. इथे बाळाला झोपवलेलं आहे, कारण थोडा वेळ आहे, त्यामुळे बाहेर सर्व बिछाना ठेवला आहे. 15 minutes later. इथे पिल्लू मावशीसोबत गप्पा करतेय. गप्पा प्रिशू गप्पा करत आहे. प्रिशू आशा प्रिशू कोणाची प्रिशू कोणाची. इथे माझं पूर्ण आवरून झालेलं आहे. फक्त कूलर काढायचा बाकी आहे. त्यानंतर मी महालक्ष्मी मातेची पेटी काढून घेतलेली आहे. आधी ती पुसून वगैरे घेते स्वच्छ, कारण वर्षभर त्याला हात लावायचा नसतो, म्हणून ते पुसून घेते. एकीकडे इकडे कठडे वगैरे धुवायचं चाललेलं आहे. यावर आम्ही महालक्ष्मी उभी करतो. तर याला साडी वगैरे कसं नेसवतं ते पुढे मी पूर्ण तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करतेच. जसं मी आधी बोलले की महालक्ष्मी आत्ता का बसवत आहे, तर आम्ही नेहमी दिवसावरच म्हणजे गौरीपूजन जेव्हा असतं तेव्हाच महालक्ष्मी बसवतो. पण यावेळी झालं असं की तेव्हा माझं डिलिव्हरी होऊन 1.25 महिनासुद्धा व्हायचाच होता, आणि त्यानंतर मग नवरात्रीमध्ये माझं ऑपरेशन झालं फिशरचं, त्यामुळे मग ते राहून गेलं. त्यामुळे मग दिवाळीनंतरचा जो मुहूर्त असतो तो मुहूर्त काढून महालक्ष्मी बसवलेली आहे, त्यामुळे एवढा वेळ झाला आहे. तर इकडे एकीकडे हे धुवायचं चाललेलं आहे. माझी सिस्टर धुवून घेत आहे, त्यानंतर त्याला पुसून घेतो आहे. वर्षभर यांना हात लावायचा नसतो, कारण महालक्ष्मीचं काम थोडं कडक असतं, त्यामुळे मग आता हे सर्व धुवायचं पुसायचं चाललेलं आहे. त्यानंतर मग मखर वगैरे कसं करायचं हे मी पुढे व्हिडिओमध्ये शेअर करतेच. सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा. इथे पूर्ण भाजीपाला वगैरे सामान आलेलं आहे. यामधून भाजी वगैरे वेगळी करायची आहे. जी द्रोण पत्रवाडी वगैरे या सर्व गोष्टी आलेल्या आहेत त्यासुद्धा वेगळ्या करायच्या आहेत. तर आधी हे करून घेते, कारण यामध्ये नारळ वगैरे सुद्धा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवीचा प्रसाद असतो, म्हणजेच जेवण असतं, त्यामुळे मग आयत्या वेळी खूप जास्त धावपळ होते. आणि काही आज लागणाऱ्या गोष्टीसुद्धा यामध्ये आहेत, जसं फळं वगैरे सर्व. तर आधी ते सर्व सॉर्ट करून घेते, म्हणजे एक काम मोकळं होऊन जाईल. त्यानंतर मग महालक्ष्मी मातेला काढते, कारण मग देवी मातेला काढल्यानंतर त्यांच्यासमोर उगाच पसारा नको व्हायला, त्यामुळे मग आधी मी हे सर्व सामान काढून घेते आहे. इथे मी सोडा भाज्या वगैरे काढून ठेवते आहे, कारण देवीसाठी सोडा भाज्यांचा खूप जास्त मान असतो. आणि त्या सर्व भाज्या काढून झाल्या की त्यानंतर मग मी देवी मातेला काढणार आणि त्यानंतर त्यांची पूजा वगैरे करणार, ते सुद्धा शेअर करतेच. सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. इकडे एकीकडे बाळ झोपलेलं आहे. इथे मी देवी मातेसाठी रांगोळी वगैरे काढून घेते आहे, कारण त्यावर चौरंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग त्यावर मातेला काढायचं आहे. तर लक्ष्मी ही कमळावर असते, त्यामुळे मग मी इथे अष्टकमळ काढलेलं आहे. या अष्टकमळचा खूप मान असतो, त्यामुळे जेव्हाही लक्ष्मीची स्थापना करायची असेल किंवा लक्ष्मी मातेचं पूजन करायचं असेल तर अष्टकमळ काढल्याने खूप जास्त शुभ मानलं जातं आणि देवीलासुद्धा ती गोष्ट खूप आवडते. म्हणून एकीकडे मी स्वस्तिक काढलं आहे, एकीकडे अष्टकमळ काढलं आहे. त्यानंतर माझ्या आजोबांना बोलते आहे पेटी करून घ्यायला इकडे, कारण ती थोडी जड असते, थोडी नाही जास्त जड असते, त्यामुळे मग आम्ही दोघांनी मिळून पेटी इथे आणलेली आहे. इथे मी चौरंग ठेवलेला आहे, त्यावर आधी दीप प्रज्वलित करत आहे. कुठलीही पूजा करायच्या आधी दिवा लावायचा, त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची, म्हणजेच सुपारीच्या गणपतीची, आणि त्यानंतर बाकी पूजा. त्यामुळे मग आधी मी ते करून घेतलं आहे. इथे चौरंगवर परातीमध्ये रास ठेवलेली आहे, त्यावर ती लक्ष्मी मातेला काढून घेतलं आहे. तिकडल्या साईडच्या ज्या लक्ष्मी माता आहे, म्हणजे ज्या छोटे दिसत आहेत मुकुट, तर त्या आहेत राशीवरती बसवलेल्या, आणि या आहेत ज्या उभ्या बसवल्या. देवी मातेची पूर्ण पूजा करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यांना काढून घेतलं आहे, प्रसाद ठेवलेला आहे. या साईडला त्यांचे धड वगैरे आहेत, दिवा लावलेला आहे. त्यानंतर आता मी बाळाला घेऊन त्यांची पूजा करते आहे, तिलासुद्धा नमस्कार करवते आहे. तिला देवाचं वगैरे असं काही दिसलं की ती खूप लहान आहे पण तरी खूप खुश होते, हसते छान. ते पुढे मी कधीतरी दाखवेलच. आधी तिच्यासोबत थोडी देवी मातेचा नमस्कार वगैरे करून घेतला आहे, थोडं बोलली आहे तिच्यासोबत. हे बा आपल्या माता, आपल्या माता, आपल्या माताचे दर्शन घ्यायचं, तुला परत घ्यायचं, परत घ्यायचं. शाबाश. अच्छा 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 अच्छा
शाबास. इथे मी नारळाचं तोरण करते आहे, कारण हे देवीच्या डोक्यावरती लावायचं असतं. लाल धाग्यामध्ये सुईने एक एक नारळाचे तुकडे असे लावायचे असतात, कारण ते देवीच्या डोक्यावरती ठेवायचं असतं. कसं ठेवतात काय हे मी पुढे तुम्हाला दाखवतेच, त्यावरून तुम्हाला लक्षात येऊनच जाईल. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या करायला वेळ लागतो. मखर वगैरे करेपर्यंत या सर्व गोष्टी होऊन जातात. इथे मखर वगैरे ठोकायचं चाललेलं आहे. एकाकडनं ते होणं पॉसिबल नाही, त्यामुळे मग इथे हेल्प लागते. तर इथे मी बाबांना हेल्प करत आहे पकडायला वगैरे. तर हे लाकडाचं असतं, काहीजण लोखंडाचं सुद्धा यूज करतात, पण ठेवायचा वगैरे प्रॉब्लेम येतो, त्यामुळे मग आमच्या इथे सुरुवातीपासनं लाकडाचंच केलं जातं. व्यवस्थित मेजरमेंट घेतलं आहे. त्यानंतर मी इथे हार वगैरे करून घेते आहे लक्ष्मीसाठी. दुसऱ्या दिवशीचे म्हणजेच जेवणाच्या दिवशीचे जे हार असतात ते काही जण देतात, त्यांची त्यांची श्रद्धा असते, आणि ज्यांचे ज्यांचे हार येतात त्यांचे आम्ही देवीला घालतोच. त्यामुळे मग ज्यांना ज्यांना इच्छा आहे ते हार देतात. तर हे मी बसवण्याच्या दिवशीचे हार करते आहे, कारण बसवायच्या दिवशी पूर्ण पूजा वगैरे करेपर्यंत जनरली संध्याकाळ होतं आणि संध्याकाळचाच मुहूर्त असतो. त्यामुळे मग आधी मी इथे हार करून घेते. 3 हार करायचे असतात, 2 लक्ष्मीचा, 1 गणेशाचा आणि 1 असतो कळशाचा, असे 4 हार असतात. तर इथे बाबा आता लाईटसाठी वगैरे पूर्ण वायर वगैरे काढून घेतात आहे. दरवर्षीच्या या ज्या लक्ष्मीच्या गोष्टी असतात त्या लक्ष्मीच्याच नावाच्या ठेवल्या जातात, त्या बाकी वर्षभरात यूज केल्या जात नाही. तर आधी हे वायर्स वगैरे काढून घेतलेले आहे. मखर ऑलमोस्ट झालेला आहे. आता इथे आम्ही साड्या नेसवतोय. तर जे मी तुम्हाला लोखंडी कथडे दाखवलेत ते तिथे लावून घेतलेले आहेत, ठोकून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे काकू आणि आम्ही दोघी साड्या नेसवतोय देवीला. तर आधी लहान महालक्ष्मीच्या साड्यांची सुरुवात करायची असते, कारण लहान महालक्ष्मीचा मान हा मोठा असतो. तर आधी मी सुरुवात केलेली आहे. एकीला मी नेसवते आहे आणि एकीला आमचे रिलेटिव्हज आहेत तर त्या नेसवतात आहे. महालक्ष्मी माता साड्या लवकर नेसवून घेतात, त्यामुळे ते एक बरं पडतं. इथे मी बाकी पुढे जे आहेत त्यांना बघायला सांगते आहे, कारण मान वगैरे खाली दिसायला नको या सर्व गोष्टींमुळे. इकडे माझ्या प्लीट्स वगैरे करायच्या चाललेल्या आहेत. कसं कसं नेसवतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येईलच, सो व्हिडिओला स्किप करू नका. कोणा एकाकडनं हे काम होणं शक्य नाही, कारण पिन वगैरे द्यायला, त्यानंतर प्लीट्स वगैरे पकडायला कुणी ना कुणी लागतंच. तर माझं इथे ऑलमोस्ट झालेलं आहे. ज्वेलरी वगैरे बाकी आहे. तर साईडच्या ज्या मोठी महालक्ष्मी आहे त्यांच्या मी आता करून घेते. इथे चहासुद्धा आला आहे सर्वांसाठी. तर मोठ्या महालक्ष्मीच्यासुद्धा मी करून घेतलेल्या आहे. इथे मोठ्या महालक्ष्मीला आता म्हणजे चाललेलं आहे त्यांचं करायचं. साडी वगैरे झालेली आहे, बाकी पूर्ण बाकी आहे. तर आधी ते करून घेते, त्यानंतर मग ज्वेलरी वगैरे या सर्व गोष्टी. या आमच्या शेजारच्या वहिनी आहेत. यांनासुद्धा एक छोटी मुलगी आहे, तरी पण देवीला साड्या नेसवायला बोलवलं तर त्या लगेच आल्या. ज्यांची श्रद्धा असते त्यांना कितीही जरी अडचणी आल्या तरीसुद्धा ते देवाचं करतातच, आणि देवसुद्धा त्यांच्याकडून करवूनच घेतं. तर असो, इथे आता ज्वेलरी वगैरे काढायचं चाललेलं आहे. या ज्वेलरीसुद्धा देवीला आलेल्याच आहेत, म्हणजे कुणीतरी कबूल केलेल्या, तर त्यांनी त्या ज्वेलरी देवीला दिलेल्या आहेत. तर असं प्रत्येक वर्षी कुणा ना कुणी काहीतरी कबूल केलेलं असतं, तर ते श्रद्धेने देवीला देतात आणि देवी त्या गोष्टीचा स्वीकारसुद्धा करतात. त्यामुळे मग ज्यांची ज्यांची जी जी इच्छा असते ते त्या त्या गोष्टी देतात. इथे खाली मी गणेशाचं करते आहे. तर हे सुद्धा महालक्ष्मींना जसं बसवलं तसंच बसवण्यात येतं. कुणाकडे 2 असतात, पण आमच्याकडे एकच आहे गणेशा. आधी इथे देवींच्या ओढणी वगैरे राहिलेल्या आहे ते करून घेते. त्यानंतर त्यांचे कानातले वगैरे, बांगड्या, या सर्व गोष्टी. तर इथे मी गणेशाला करते आहे. ड्रेस हा सुद्धा ज्यांनी साड्या दिलेल्या आहेत त्यांनीच हा ड्रेस दिलेला आहे. प्रत्येक वर्षी होतं असं की पुढच्या 2-3 वर्षापासूनच्या साड्या या आधीच आलेल्या असतात. तर या साड्यासुद्धा 2 वर्षापासून वेटिंगवरच आहे, आणि आताही 2026 पर्यंतच्या साड्या देवीला आलेल्या आहे. त्यामुळे मग घरच्या साड्या या नेसवण्यात नाही आहेत, त्या साड्या देवीपुढे ठेवण्यात येतात, आणि मग त्या आई आणि मी असं आम्हाला दोघीला देण्यात येतं. तर घरच्या साड्यांचं तसंच होतं. ही ती छोटी मुलगी आहे त्या वहिनींची, तीसुद्धा मध्ये मध्ये गोष्टी देण्यात हेल्प करत होती. खूप क्यूट अशी मुलगी आहे. आणि इथे माझं गणेशाचा ड्रेससुद्धा ऑलमोस्ट घालून झालेला आहे. थोडा मोठ्या साईजचा आहे, पण त्यांनी दिलाय घालायला, सो मग तो घातलेला आहे. इथे आता मी तुम्हाला ऑलमोस्ट पूर्ण रेडी झाल्यानंतरच दाखवेल, आणि पुढे मग आरती वगैरे या सर्व गोष्टी. इथे देवीला बसवून झालेला आहे. हार वगैरे नेसवला आहे, ओढणी वगैरे सर्व लावलेली आहे, फुलोरा ठेवलेला आहे, घरचा प्रसाद आहे, फळं वगैरे या सर्व गोष्टी. त्यानंतर लायटिंग वगैरे सुद्धा लावून झालेली आहे. पूर्ण बसवून झालेला आहे आता. तर आता आरती वगैरे करून घेणार. उतारू माँ अम्बे तेरी आरती, मन में बसा के तेरी मूर्ति,
उतारू माँ अंबे तेरी आरती. महालक्ष्मी मातेचं आगमन झालेलं आहे. खूप छान झालं आहे सर्व. मी व्हिडिओमध्ये जसं सांगितलं सर्व तयारी वगैरे खूप कमी वेळात झालेली आहे. आणि उद्याला आहे ज्येष्ठ गौरी पूजन म्हणजेच देवीचा प्रसाद. तर तो ब्लॉगसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.